अभिषेक डोंगरे युवा शक्तीने भव्य फलकांच्या माध्यमातून केले दोन्ही मंत्र्यांचे स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज कोल्हापुरात दोन्ही मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। कोल्हापूर शहरामध्ये प्रमुख मार्गावरून भव्य दुचाकी रॅली काढून कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे स्वागत केलं। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगरे आणि अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील कोल्हापूर शहरामध्ये भव्य शुभेच्छा फलक उभारून आमदार हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर या दोन्ही मंत्र्यांचे स्वागत करत शुभेच्छा व्यक्त केल्या। कोल्हापूर शहरातील दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, ताराराणी चौक आदी भागांसह विविध मार्गावर भव्य फलक उभारलेले आहेत। या फलकांवर मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छायाचित्रे देखील झळकवण्यात आलेली आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये डोंगरे गटाने प्रकाश आबिटकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता। निवडणुकीदरम्यान झालेल्या प्रचार यंत्रणेमध्ये अरुण डोंगरे यांच्यासह अभिषेक डोंगरे यांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचं आवाहन आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलं होतं। त्यामुळे प्रकाश आबिटकर यांच्या विजयामध्ये अरुण डोंगरे आणि अभिषेक डोंगरे यांचा मोलाचा वाटा दिसून आला। आज दोन्ही मंत्र्यांनी कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या निवासस्थानी भेट देखील दिली। आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।